महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनेचे संस्थापक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना त्रिवार मानाचा मुजरा करून माझ्या भाषणाची सुरुवात करतो। आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी विशेष करून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे वडील, या राज्याचे माजी मंत्री समाजश्री प्रशांतदादा हिरे, आपल्या लाडक्या खासदार सन्मान्य शोभाताई बच्छाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य राजेंद्रजी भोसले, शिवसेनेच्या उपनेत्या सन्मान्य शुभांगीताई पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवनदादा ठाकरे, माजी जिप सदस्य संदीप बापू पाटील, माजी जिप सदस्य सवारंदादा हिरे, मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन विनोदजी चव्हाण, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरदजी खैरनार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीपजी पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख जितेंद्र देसले, शिवसेनेचे महानगर प्रमुख राजारामजी जाधव, कैलासजी तिसगे, मंचावर उपस्थित असलेले अरुणाण्णा देवरे, काशीनाथजी, दगाबापू, जवानसिंग अण्णा, शिवाजी अण्णा, सगळेच ज्येष्ठ मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे मायबाप, बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी तुमचा सगळ्यांचा ऋणी आहे की मला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण आलात आणि एवढं रखरखतं ऊन असताना सुद्धा इतकी मोठी रॅली काढली आपण, अतिशय उत्साहामध्ये रॅली काढली। आणि ज्या वेळेला तुम्ही रॅली काढत होते त्यावेळेला ही रॅली अर्ज दाखल करण्याची आहे का ही रॅली आपण विजयाची काढतो आहोत हेच मला कळत नव्हतं। हा जो तुमचा उत्साह, हे जे तुमचं प्रेम, हे कायम माझ्यासोबत राहिलं आहे। हे तुमचे ऋण माझ्याकडनं कधीही फेडले जाणार नाहीत। मालेगाव तालुक्याच्या जनतेला माझ्या कातड्याचे जोडे करून घातले तरी देखील मालेगाव तालुक्याने मला जे प्रेम दिलंय ते फिटणार नाही, याची मला प्रामाणिकपणाने जाणीव आहे। राजकारण करत असताना अनेक कटू प्रसंग येतात, अनेकदा न आवडणारे निर्णय घ्यावे लागतात आणि प्रशासन चांगलं करायचं असेल तर अनेकदा कार्यकर्त्यांची मनं दुखावली जातात। आणि म्हणून प्रथमतः आज तुमच्या सगळ्यांच्या समोर उमेदवार म्हणून शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन दाखल केल्यानंतर आजपर्यंत माझ्याकडनं जर काही चुकलं असेल, तुमच्या कोणाचं काम माझ्याकडनं झालं नसेल, तुमच्या कोणाला काही बोललं गेलं असेल, तुमचं कोणाचं मन माझ्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दुखलं असेल तर जाहीरपणानं अद्वै हिरे म्हणून सुद्धा, भाऊसाहेब हिरेंचा वारसदार म्हणून सुद्धा आणि शिवसेनेचा उपनेता म्हणून सुद्धा आपली सगळ्यांची जाहीर क्षमा मागतो। आपण सगळे मोठ्या मनानं मला माफ कराल आणि काम करायची संधी द्याल अशी अपेक्षा बाळगतो। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्हाला निवडून दिलं, पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून आशीर्वाद दिले, 1950 मतं मला पडली, पहिल्या क्रमांकावर मी निवडून आलो। 9 लोक आपले निवडून आले, विरोधातले 8 लोक निवडून आले आणि तेव्हाच आपला हक्क होता, कारण बहुमत आपल्याकडे होतं। नेहमी या देशामध्ये प्रघात असा आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टीनी सत्ता दाखल करायची असते, पण आपल्याला सत्ता दाखल करता आली नाही। काही अपरिहार्य कारणामुळे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेपासून दूर राहिलो आणि मग 5 वर्ष झालेल्या कामकाजामध्ये आम्ही विरोध करत राहिलो, पण विरोधी पक्षाच्या आवाजाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थान नव्हतं। सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळत नव्हता, सर्वसामान्य शेतकऱ्याच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे का व्यापाऱ्यांच्यासाठी आहे हेच कळत नव्हतं। आणि म्हणून तो जो राग सर्वसामान्य जनतेने मनात ठेवला, जी खुणगाठ बांधली, 5 वर्षाला तुम्ही परिवर्तन केलं आणि पूर्णच्या पूर्ण पॅनल हे आपलं त्या ठिकाणी विजयी केलं आणि मला कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती होण्याचा सन्मान हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाला। 2च महिने मार्केटचा चेअरमन म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि 9 महिने मला तुरुंगात राहावं लागलं। पण जी शिस्त, जी भूमिका माझ्या सगळ्या संचालक मंडळाला मी दिली होती त्याच पद्धतीचं काटेकोर पालन करून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती चालवली
आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या सगळ्या चोऱ्या आपण रोखू शकल्यामुळे 2.25 कोटी रुपयाने उत्पन्न मार्केट कमिटीचं वाढलं. आज शेतकऱ्यांची मार्केट कमिटी वाटते आहे. आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सन्मान मिळतोय. आणि जागा उपलब्ध नसताना सुद्धा महात्मा गांधी विद्या मंदिरच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती केली आणि दादांनी हे ग्राउंड आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी खुलं केलं. आज तुम्ही पाहत असाल सगळ्या शेतकऱ्यांच्या वाहनांचा लिलाव हा कॉलेजच्या ग्राउंडवर व्हायला लागला आणि मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची सोय या ठिकाणी झालेली आहे. अनेक उपबाजार आपण निर्मिती केली, अनेक कामं आपण केली, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे पुन्हा सगळ्या गोष्टी मला सांगायच्या नाहीयेत. पण विधानसभेत तुम्ही मला मार्केटमध्ये संधी दिल्याच्या नंतर 2 महिन्यामध्ये मी इतकं काम करून दाखवू शकतो. तर विधानसभेमध्ये तुम्ही मला जर पाठवलं तर निश्चितपणाने मी कशा पद्धतीने काम करू शकेन याची आपल्याला सगळ्यांना खात्री आहे. आणि हा योगायोग समजावा की परमेश्वराचा आशीर्वाद समजावा मला माहित नाही. मी तरुण असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये निवडून गेलो. मी कधी सभापती होईल किंवा जिल्हा बँकेचा चेअरमन होईल अशी अपेक्षा सुद्धा मनात नव्हती. पण तेव्हा शोभाताई माझ्यासोबत होत्या, राजू भैया माझ्यासोबत होते, प्रसाद बापू माझ्यासोबत होते आणि त्यांच्यामुळे मी जिल्हा बँकेचा सभापती झालो. आज तोच योग पुन्हा आहे. आज पुन्हा शोभाताई माझ्यासोबत आहेत, राजू भैया माझ्यासोबत आहेत, प्रसाद बापू सुद्धा माझ्यासोबत आहेत. आणि जो इतिहास आम्ही घडवला होता तो पुन्हा जिल्हा बँकेतला इतिहास मालेगावच्या विधानसभेच्या निमित्तानं पुनरावृत्ती होईल या संबंधीची खात्री माझ्यामध्ये. आज जे चित्र या शहरामध्ये उभं राहिलंय, आज जे चित्र ग्रामीण भागामध्ये उभं राहिलंय ते आपल्याला बदलायचंय. जे सुरक्षित मालेगाव होतं, या मालेगावमध्ये आज आमच्या महाविद्यालयामध्ये येणाऱ्या मुली असतील, काही कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या गृहिणी असतील, यांना सुरक्षित सन्मानानं जाता येत नाही, फिरता येत नाही, अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज कॉलेजला येताना मुलींना सुरक्षित वाटत नाही, हे चित्र आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. आज मोठ्या प्रमाणावरती मोबाईलची स्नॅचिंग असेल, चेनची स्नॅचिंग असेल, ही मालेगाव शहरामध्ये सुरू झालेली आहे. दिवसाआड मालेगाव शहरामध्ये खून होतोय, दिवसा ढवळ्या बंदुकीने गोळ्या झाडल्या जात आहेत. असं कायदा आणि प्रशासन हे मालेगाव तालुक्यामध्ये आपण कधीही अनुभवलेलं नाही. या शहरात गुंडांना आपण कधीही थारा दिला नव्हता. आज हे सबंध शहर गुंडांच्या ताब्यात जाताना आपल्याला दिसतंय. आणि म्हणून त्या प्रत्येक माणसाला जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल तर या सगळ्या गुंडांचा पाठीराखा असलेला हा महागुंड मंत्री आपल्याला घरी पाठवल्याच्या शिवाय या सगळ्या गुंडांना धडा शिकवता येणार नाही. आणि म्हणून शब्द देतो की ज्या दिवशी मी आमदार होईल त्या दिवशी ह्या चोऱ्या माऱ्या दरोडे टाकणाऱ्या सगळ्यात पोरांना, या सगळ्या कुत्तागुली खाणाऱ्या लोकांना पोलिसाच्या ताब्यात देऊन यांच्या तगड्या तोडल्याच्या शिवाय आणि हे मालेगाव सुरक्षित केल्याच्या शिवाय, माझ्या माता भगिनींना सुरक्षा पुरवल्याच्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, शिवसेनेचं नाव वापरून 20 वर्ष या मालेगाव तालुक्यामध्ये तुम्ही सत्ता भोगली, छत्रपतींच्याकडे पाहून लोकांनी तुम्हाला मतदान केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सन्मानजनक स्मारक सुद्धा यांच्याकडनं 20 वर्षात होऊ शकलं नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. जे पूर्वीचं होतं मराठा शब्बीर शेठने केलेलं ते सुद्धा तुम्ही खराब केलं. आज शिवस्मारक पाहिलं तर आधीचं चांगलं होतं, आता इतकं खराब अवस्थेत आहे आणि त्याच्यात इतका मोठा भ्रष्टाचार केला गेला. छत्रपतींच्या स्मारकामध्ये केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मालेगाव तालुका कदापि त्यांना माफ करेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून तुम्हाला वचन देतो की तुम्ही जर मला आमदार केलं तर या हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी ही मालेगाव तालुक्यामध्ये उभं करण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. मी सातत्यानं तुम्हाला सांगत आलो की मी जर आमदार झालो तर मला मालेगावचं बारामती करून दाखवतो. सबरदार त्यांच्या भाषणात बोलले, मालेगावचं बारामती म्हणजे नेमकं काय? मालेगावचं बारामती म्हणजे 2च गोष्टी करायच्या. एक, प्रत्येक शेतकरी मागेल त्याच्या शेतात पाणी आणि दुसरं मागेल त्याला रोजगार. या 2 गोष्टी जर उपलब्ध झाल्या तर तुम्हाला बारामती झालेलं दिसेल. आणि म्हणून मी सांगतो की या 2 गोष्टींवर भर द्यायचा आहे. आज जे नारपारचं स्वप्न सन्मान्य प्रशासनाने पाहिलं होतं, स्वतःच्या पैशानं सर्वेक्षण करून नारपार प्रकल्प हा मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्याच्यातला एक छोटासा भाग हा राज्य सरकारने मंजूर केलाय. त्याचं घाईघाई टेंडरिंग पण चाललंय. आणि हल्ली नवीन प्रथा सुरू झाली आहे
मालेगाव महानगरपालिकेमध्ये मी जातोय, लोक कोर्टात गेली आहेत, सिंगल टेंडरवर ठेके दिले जात आहेत, दुसऱ्या माणसाला टेंडरच भरू दिलं जात नाही. किमान 3 टेंडर 4 टेंडर आले पाहिजे, स्पर्धा झाली पाहिजे, पण नाही, सिंगल टेंडरवर मालेगावमध्ये कामं चाललेले आहेत. तसे हे सिंगल टेंडरवरती दादागिरी करून स्वतःच कामं घेऊन याच्यात पैसे खातात. मला दुर्दैवानं तुम्हाला सांगावं असं वाटतंय की जे नारपार त्यांनी मंजूर केलंय, आज राज्य सरकार सांगतंय ते करायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत. नारपार मधलं पाणी जे आहे हे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या पाणी वाटपाच्या करारानुसार फक्त मुंबई शहराला पिण्यासाठी देता येणार आहे आणि उरलेलं पाणी हे गुजरातलाच द्यावं लागणार आहे. जोपर्यंत गुजरातचं सरकार महाराष्ट्राच्या सरकारबरोबर झालेला पाणी वाटपाचा करार रद्द करत नाही तोपर्यंत नारपार होणं शक्य नाही, हे प्रामाणिकपणाने समजून घ्या. आणि म्हणून नारपार करायचं असेल तर असं 10 TMC वगैरे नाही, 450-500 TMC पाण्याचा नारपार प्रकल्प जो उभा करायचा असेल तर त्याला केंद्र सरकार आपल्या बरोबर असलं पाहिजे. नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांच्या गुजरातला मिळणार पाणी हे ते कदापि महाराष्ट्राला मिळू देणार नाहीत, हे प्रामाणिकपणाने आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून काळजी करू नका, भाजपवाले तुम्हाला डबल इंजिनचं सरकार सांगतात. मला आमदार करा, ताई खासदार आहेत, महाराष्ट्रात आपली सत्ता येणार आहे आणि पुढच्या वर्षी केंद्रात सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. डबल इंजिनचं सरकार येऊ द्या, हा पाणी वाटपाचा करार आपण रद्द करू आणि ताईंच्या साक्षीला सांगतो की ताई आणि मी दोघं मिळून नारपार तुम्हाला पूर्ण करून दाखवू. या 5 वर्षात नारपारचं पाणी मालेगाव तालुक्यात आलं नाही तर पुन्हा मला आमदारकीला मत देऊ नका, हे जाहीरपणाने तुम्हाला सांगतो. आज इतके सारे प्रकल्प आहेत, इतकी सारी कामं आहेत, इतक्या साऱ्या छोट्या छोट्या साईट्स आहेत, या सगळ्याच आपण केल्या तर खूप कमी पैशामध्ये मालेगाव तालुका आपण पाणीमय करू शकतो. इतकं पाण्याचे जलस्रोत, नैसर्गिक जलस्रोत आपल्याकडे आहेत ज्यांचा आपण वापर करत नाही. आणि म्हणून पाणी आडवा, पाणी जिरवा या माध्यमातून मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मुबलक पाणी देण्याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. आज मोठ्या स्वरूपामध्ये उद्योगधंदे आपल्याला आले पाहिजे आणि हे उद्योगधंदे आणण्याच्यासाठी इथं प्रामाणिकपणाने शहर चालवणारा नेता हा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. मागच्या काळामध्ये अनेक उद्योगपतींना आम्ही विनंती करत होतो की मालेगावमध्ये या, मालेगाव तालुक्यात कारखाने टाका, पण कोणी यायला तयार नव्हतं, कारण इथं मंत्र्याला भागीदारी दिल्याशिवाय कारखाना टाकता येत नाही आणि म्हणून बाहेरचे कारखानदार येत नाही. मालेगावमध्ये ज्या वेळेला बॉम्बस्फोट झाला, सन्माननीय सोनिया गांधीजी मालेगावात आल्या, त्यावेळेला आम्ही सगळे सोनियाजींना भेटलो, त्यांना विनंती केली की आमच्या गावाला सिव्हिल हॉस्पिटल नाहीये, आम्हाला चांगलं सिव्हिल हॉस्पिटल द्या. दुसऱ्या दिवशी सोनियाजींनी दिल्लीत गेल्याबरोबर आम्हाला हॉस्पिटल दिलं. सोनिया गांधींना आम्ही विनंती केली की आमच्याकडे कारखानदारी नाही आहे, आम्हाला कारखाने द्या. सोनिया गांधींनी टाटा कंपनीला सांगितलं की पॉवर प्लांट मालेगावातून टाका, सरकारला सांगितलं मारुती उद्योगचा प्रकल्प मालेगावात टाका. आणि या दोन्ही कारखान्यांसाठी झोडगे गटामध्ये जागा सुद्धा सरकारनं आरक्षित केली. ती जागा घेतल्याबरोबर येथील लोकांना रस्त्यावर उतरवलं, आंदोलन करायला लावलं आणि हे दोन्ही कारखाने परत पाठवले. आज टाटा पॉवरचा आणि मारुती उद्योगचा कारखाना मालेगावात आला असता तर हजारो लाखो पोरांना रोजगार मिळाला असता. आज आमची पोरं ही मुंबई पुण्याला जात आहेत, आमची पोरं सुरतेला जात आहेत, आमची पोरं नाशिकला जात आहेत आणि त्या ठिकाणी नोकऱ्या करतायत. उलट परिस्थिती अशी निर्माण झाली असती की बाहेरगावची पोरं मालेगावात येऊन राहिली असती आणि मालेगावचा आर्थिक विकास झाला असता, पण तो आपल्या पालकमंत्र्यांनी होऊ दिला नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. या ड्रग्सच्या सगळ्या रॅकेटच्या माध्यमातून मालेगावची ओळख म्हणजे भाऊसाहेबांचा तालुका, सहकाराचा तालुका अशी जी संबंध महाराष्ट्रात होती ती आता कुत्तागुलीचा तालुका म्हणून त्यांनी करून टाकली. इतकी वाईट स्थिती, इतकी वाईट बदनामी आपली झालेली आहे. आज या ड्रग्सचं सगळं जे रॅकेट ललित पाटलाच्या माध्यमातून चालू आहे याचा पाठीराखा कोण आहे याचं त्यांनी जाहीरपणाने उत्तर दिलं पाहिजे. मला कोणाचं नाव घेऊन आरोप करायचा नाही, पण निश्चितपणाने सांगतो, तपास करा. यांच्या मुलांच्या हनीमूनचे तिकीट ललित पाटलाच्या पैशांनी काढले होते का नाही याचं त्यांनी जाहीरपणाने उत्तर दिलं पाहिजे. आणि मग संबंध महाराष्ट्रातल्या तरुणांची पिढी या ड्रग्स आणि कुत्तागोळीच्या मागे लागून जर तुम्ही बर्बाद करणार असाल तर अशा माणसाला तुम्ही ठेवणार आहात का याचा प्रामाणिकपणाने विचार केला पाहिजे. सातत्याने कार्यक्रम होत होते. मध्यंतरीच्या काळात गणपतीचे दिवस आले, मग नंतरच्या काळात आपले नवरात्राचे दिवस आले आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये सातत्याने आपण शाकाहारी जेवण देत होतो. मला एक दिवशी पोरांनी विचारलं, म्हणजे तुम्ही फक्त शाकाहारी जेवण का देतात, बोकड्या का देत नाही? म्हणलं आता नवरात्र संपली की दसऱ्यानंतर देवी स्वतःच बोकड्या कापणार आहे.
आणि त्यामुळे आपल्याला बोकड्या कापण्याची आवश्यकता नाही. आज ज्या सभा चालल्या आहेत, लाज वाटते पाहिजे या लोकांना. एक नेता 300 रुपये रोजाने माणसं सभेला आणतो, एक नेता 500 रुपये रोजाने आणतो. साक्री तालुक्यातली लोक मालेगाव तालुक्यात सभा ऐकायला येतातच का, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि प्रामाणिकपणाने सांगतो, ज्या दिवशी रोज येऊन माणसं आणून सभा घेण्याची वेळ येईल त्या दिवशी मी राजकारणात संन्यास घेईन, पण पैसे देऊन भाड्याची माणसं आणणार नाही. हे प्रामाणिकपणाचं तुम्हाला वचन. आज सबंध मालेगाव तालुक्यातल्या वाळूची स्थिती तुम्ही पाहिली असेल. सगळ्या नद्या उपसून टाकल्या गेल्या, एक कण वाळू शिल्लक नाही. 20-20 फुटापर्यंतची वाळू विकली गेली. आज शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी उतरत नाही, पाणी मुरत नाही, कारण तुम्ही आमची वाळू विकून टाकली. आज तुमची किरकोळ जी पिलावळ होती ती पुसण्यासाठी, त्यांना श्रीमंत करण्यासाठी आज माझ्या गिरडा काठचा शेतकरी असेल, माझ्या मोसप काठचा शेतकरी असेल, त्या बिचाऱ्यांच्या शेतातलं पाणी तुम्ही गायब केलं, त्यांच्या विहिरी तुम्ही तळाला पोहोचवल्या. हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहात, याचं उत्तर त्यांनी निश्चितपणाने दिलं पाहिजे. जाहीर सांगतो की सत्ता उद्धव साहेबांची येऊ द्या, मला सत्तेत जाऊ द्या, मालेगाव तालुक्यातला वाळू उपसा त्या दिवसापासून बंद म्हणजे बंद. एक कण वाळू उपसू देणार नाही, ही भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यांना काम केलं पाहिजे. आज जे चित्र दिसतंय, सबंध शहर कॉन्क्रीटचं केलं जातंय. ग्लोबल वॉर्मिंग होतंय, जगाची उष्णता वाढते. हे सगळ्या कॉन्क्रीटचा परिणाम पुढच्या वर्षाच्या उन्हाळ्यात पहा. मालेगाव शहराचं तापमान हे 2°C वाढलेलं असणार आहे का तुम्ही सगळं शहर कॉन्क्रीटचं करून टाकलं. जे कॉन्क्रीट तापणार आहे याची उष्णता रात्री सुद्धा मालेगाव शहरातल्या सर्वसामान्य जनतेला भोगावी लागणार आहे. याचा तुम्ही निश्चितपणाने विचार केला पाहिजे होता. फक्त स्वतःचा कारखाना म्हणून वाटेल तिथं कॉन्क्रीट होतात बसले. जे रस्ते चांगले डांबराचे होते ते तोडून टाकले आणि बाकी सगळ्या रस्त्यात कॉन्क्रीटचे करायला लागलात. पण ज्या ठिकाणी आमच्या पुष्पते हिरेनगरमध्ये असेल, आमच्या कलेक्टर पट्ट्यामध्ये असेल, आमच्या द्याण्यामध्ये असेल, सायन्यामध्ये असेल, दरेगावामध्ये असेल, भायगावमध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनता राहते, महाळद्यात असेल, रमजानपुऱ्यात असेल, असंख्य लोकांच्या घरी जायला रस्ते नाहीयेत. पावसाळ्यामध्ये कितीतरी अंतर लांब लोकांना बाईक लावून चिखलामधनं चालत घरापर्यंत जावं लागतं. पण त्या ठिकाणी आम्ही रस्ते केले नाहीत. हा पैसा आम्हाला गल्ली बोळात टाकता आला असता, तो आम्ही टाकला नाही. आणि पैसा दिला कोणी? सन्मान्य उद्धव साहेबांनी. आज मोठं कृषी विज्ञान संकुलाचं उद्घाटन झालं आणि खूप प्रामाणिकपणाने आम्ही काम करतो असं आवाहन केलं. खोटं चित्र तुमच्या समोर उभं केलं. यांनी जाहीरपणाने सांगावं की तुम्ही कृषी विज्ञान संकुलात ज्यांना ज्यांना नोकऱ्या लावल्या त्यांच्याकडनं 3-3 लाख रुपये घेतले का नाही घेतले. 3-3 लाख रुपयाला तुम्ही मालेगाव तालुक्यातल्या लोकांना नोकऱ्या विकल्या. तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तुम्हाला न्याय का देता आला नाही, याचं उत्तर त्यांनी द्यावं. हे कृषी विज्ञान संकुल यांची संकल्पना नाही. हे कृषी विज्ञान संकुल यांनी उभारलेलं नाही. हे कृषी विज्ञान संकुल सन्मान्य एकनाथराव खडसे साहेबांनी साकारलं होतं. याची संकल्पना त्यांची होती. हे मुक्ताईनगरला होणार होतं. खडसे साहेब सरकारबद्दल गेले आणि उद्धव साहेब आले. त्यानंतर उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की मला हे कृषी विज्ञान संकुल मुक्ताईनगरला नाही मालेगावला द्यायचंय. आज हे कृषी विज्ञान संकुल इथं उभं आहे. ते फक्त सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी मालेगावला दिलेली भेट आहे. हे प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगितलं पाहिजे. आज ज्या पाण्याच्या योजना चालू आहेत, ड्रेनेजच्या योजना चालू आहेत, कचऱ्याचं चालू आहे, किती विषय तुम्हाला बोलायचे. 6 इंचाचा पाईप टाकणारा इंजिनियर आपला मंत्री आहे. 6 इंचाच्या पाईप मधनं अख्ख्या मालेगावचं ड्रेनेज जाणार आहे. त्या दिवशी मी पाईप पाहिला, प्लास्टिकचा पाईप आहे. गाडीचं चाक जरी ओढून गेलं तर तो पाईप दबून जाणार आहे आणि त्या पाईपवर तुम्ही रस्ता करणार आहात. ही संपूर्ण ड्रेनेजची योजना फेल आहे. आणि काम कोणाला? अदानीला. आज कचऱ्याच्या बाबतीत बरे 25 कोटी रुपये वर्षाला मालेगाव शहराचा कचरा उचलण्यासाठी आम्ही देतोय. एका तरी माणसाच्या घरी घंटा गाडी येते का? हात वर करून सांगा. ज्याची या गल्लीत घंटा गाडी आली असेल त्यांनी जाहीरपणाने सांगा की माझ्या गाडीत येते. एकही घंटा गाडी मालेगावात चालू नाही. हे 25 कोटी रुपये वर्षाला महापालिकेचे जातात कुठे, याचं उत्तर दिलं पाहिजे. 400 ते 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार दर वर्षाला मालेगाव महानगरपालिकेच्या निमित्तानं चाललेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनेत भ्रष्टाचार आहे, तुमच्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आहे, तुमच्या गटारीत भ्रष्टाचार आहे, तुमच्या कचऱ्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे. हा माणूस कचरा खायला सुद्धा लाजला नाही हो. कचरा सुद्धा खाऊन गेला. आणि अशा माणसाला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही देणार आहात का?
आज 20-20% मग अशी लोक म्हटले प्रत्येक ठेकेदाराकडनं 20-20% पैसा काढला जातोय. यांनी जाहीरपणाने सांगावं की मी असं बोललो, मी कधी पैसे घेत नाही किंवा मी ठेकेदाराकडे पैसे मागत नाही. ते सांगण्याची नैतिकता त्यांच्यात आहे का? त्यांनी ते व्यासपीठावर येऊन उत्तर द्यावं. प्रशांत दादा आमदार असेपर्यंत, पुष्पताई आमदार असेपर्यंत, अपूर्व भाऊ सुद्धा आमदार असेपर्यंत एखाद्या ठेकेदाराकडनं जर 1 रुपया आम्ही घेतला असं कुठल्या ठेकेदाराने जाहीरपणानं सांगितलं तर त्या मिनिटाला मी राजकारणात संन्यास घेईन, हे जाहीरपणानं सांगायचंय. आणि ज्या दिवशी मला तुम्ही सत्तेत बसवाल त्या दिवसानंतर टक्केवारी बंद. जो ठेकेदार चांगलं काम करणार नाही त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट आपण करू. बाहेरच्या तालुक्यातनं बिहार भदाणे नाही तो प्रवीण देशमुख नाही, मालेगाव तालुक्यातला जो पोरगा असेल त्यालाच मालेगावात काम करता येईल. बाहेरच्या ठेकेदाराला मी येऊ देणार नाही. आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लेबर सोसायटीचं काम नाही, लेबर सोसायटीचं ऑडिट करणं सुद्धा महाग पडतंय, अशी स्थिती झालेली आहे. या सगळ्या लेबर सोसायटीला काम मिळालं पाहिजे, या सुरू झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक माणसाला छोटं छोटं काम मिळालं पाहिजे. या भूमिकेतनं की आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आज भ्रष्टाचार मुक्त मालेगाव तालुका करायचा असेल, गुंडगिरी मुक्त मालेगाव तालुका करायचा असेल आणि एक विकासाचा नवीन पर्व मालेगावला पाहायचं असेल तर तुम्हाला परिवर्तन केल्याच्या शिवाय पर्याय नाही, हे प्रामाणिकपणानं तुम्हाला सगळ्यांना आज सांगायला आलेलं आहे. आज हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हे यूपी आणि बिहार नाही. इथं आम्ही गुंडगिरी करत नाही, इथं आम्ही आमदारांना विकलं गेलेलं खपवून घेणार नाही. इथं 50 खोके नॉट ओके हे आम्हाला उत्तर द्यायचं आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवलं त्या सन्मान्य उद्धव साहेबांना 50-50 कोटी रुपये देऊन तुम्ही आमचे आमदार विकत घेतले, आमचं पक्षाचं नाव काढलं, आमचं चिन्ह काढलं. वंदनीय बाळासाहेबांचा सुद्धा फोटो तुम्ही चोरला. का बरं? संभाजी शिंदेचा फोटो लावून लोक मत देत नाहीत का? मी माझ्या बॅनरवर माझ्या बापाचा अभिमानाने फोटो लावतो. तुला तुझ्या बापाचा लावता येत नसेल तर दुसऱ्याचा बाप चोरायचा का? इकडे पण दगडाचा काही फोटो मी कधी पाहिला नाही. यांच्या बापाचं कर्तृत्वच नाही म्हणून दुसऱ्याचे बाप वापरावे लागतात. आणि म्हणून प्रामाणिकपणाने सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं अपमान करून सन्मान्य उद्धव साहेबांना तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पाय उतार केलं, त्याच्या दुप्पट सन्मानानं वाजत गाजत आमच्या नेत्याला पुन्हा महाराष्ट्राच्या तख्तावर बसवायचंय आणि त्यासाठी ही निवडणूक आमची आहे. तो अमित शहा इथं महाराष्ट्रात येतो आणि शरद पवार ने क्या किया विचारतो. अरे शरद पवार ने क्या किया? माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी हा झोपडीमधनं बंगल्यात गेला असेल, पाचटच्या घरातनं स्लॅबच्या घरात गेला असेल तर तो फक्त शरद पवारांचे उपकार आहेत म्हणून गेला. या जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी करण्याचा धाडस कुठल्या नेत्याने दाखवला असेल तर तो नेता शरद पवार आहे. म्हणून आज या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला. आज तुमचं ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, डाळिंबासारखं पीक असेल, द्राक्षासारखं पीक असेल, एनएचबीच्या सबसिडीज असतील, हॉर्टिकल्चर असेल, हे कोणी आणलं सगळं? ग्रामीण भागातल्या माणसाला श्रीमंत ह्या देशात कोणी केला असेल तर तो फक्त शरद पवार. शरद पवार आणि शरद पवार एकच माणूस होता, हे विसरता येणार नाही. आज राहुल गांधींच्यावर तुम्ही टीका करतात, सोनिया गांधींच्यावरती तुम्ही टीका करतात. सोनिया गांधींच्या आणि राहुल गांधींच्या घरातल्या असंख्य लोकांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिलेली आहे, अनेक वर्ष तुरुंगवास भोगलेला आहे. तेव्हा हा देश त्यांच्या रक्ताच्या थेंबात उभा आहे. त्या घराबद्दल बोलण्याची, त्यांना आव्हान देण्याची तुमची हिंमत कशी होते हे प्रामाणिकपणाने या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना विचारलं पाहिजे. आज राहुल गांधींची खासदारकी काही दिवसासाठी गेली होती, तात्काळ त्यांचा बंगला तुम्ही काढून घेतला आणि आजही तुमचे जे मंत्री आहेत, जे पराभूत झाले आहेत, त्यांचे बंगले मात्र दिल्लीत खाली केले गेले नाही. म्हणजे तुम्हाला राहुल गांधींचा जाणीवपूर्वक अपमान करायचा होता हे स्पष्टपणाने दिसतंय. आजही आपल्या ताईंना बंगला मिळाला कधी मला माहित नाही. दिल्लीत अजून आपल्या खासदाराला बंगले नाहीत कारण यांचे पडलेले खासदार अजूनही घर खाली करत नाहीत. मग राहुल गांधींचंच घर का तुम्हाला पाहिजे होतं? आणि कुठल्या राहुल गांधीचं घर तुम्ही काढतात? ज्या माणसाच्या अंजोबानी जे स्वतःचं घर होतं ते दान केलं म्हणून पंडित नेहरूंनी दुसरं घर बांधलं.
पंडित नेहरूंनी सुद्धा स्वतःचं घर दान केलं. त्यांच्या अख्ख्या खानदाराची प्रॉपर्टी ही भारत सरकारच्या मालकीची आहे. त्यांनी स्वतःचं घर सुद्धा ठेवलं नाही. इतक्या निष्ठेनं ज्यांनी ह्या देशाची सेवा केली त्या घराबद्दल तुम्ही बोलता. आणि म्हणून विचार विभिन्न असतील. शिवसेनेचं आमचं हिंदुत्व आहे, काँग्रेसची धर्मनिरपेक्षता आहे, शरद पवार हा शेतकऱ्याचा नेता आहे. पण आम्ही सगळे जण एकाच मुद्द्यावर ठाम झालो की या देशातल्या सर्वसामान्य माणसाची लूट थांबवायची असेल, सर्वसामान्य माणसाला जगवायचं असेल आणि सर्वसामान्य माणसाला भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल, महागाईतनं तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर निश्चितपणानं या भाजपच्या आणि शिवसेना नकली शिवसेनेच्या सरकारला आपलं काढून फेकल्याच्या शिवाय हे परिवर्तन करता येणार नाही. आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहेत. 1500 रुपये तुम्ही देतात आणि महागाई तुम्ही किती टक्के वाढवली हे सांगता का? 1500 रुपयामध्ये तुमचं घर चालू शकतं का? आणि 1500 रुपये देण्याची ही जी योजना आहे ही मध्य प्रदेश सरकारने पहिल्यांदा आणली होती. ती मध्य प्रदेश सरकारची योजना ही कोर्टानं बंद केली कारण ही पैशाची उधळपट्टी आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीने काँग्रेसचं सरकारने बचत गट आणले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना बचत गटाची सुरुवात झाली. प्रत्येक घराघरामध्ये महिलांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी उभा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज तुम्ही चांगल्या पद्धतीने ह्याच महिलांना स्वतःच्या कष्टाने 1500 रुपये नाही 15,000 रुपये कसे कमवता येतील यासाठी स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम राबवला असता तर निश्चितपणाने त्या तुमच्या लाडक्या बहिणी असत्या. पण लाडक्या बहिणींना तुम्ही दिवाळीची ओवाळणी दिली नाही. लाडक्या बहिणींना तुम्ही मतासाठी घुस दिली आहे हे माझ्या लाडक्या बहिणींना कळतं. आणि म्हणून लाडक्या बहिणी जेव्हा चिडतात तेव्हा काय होतं याचं चित्र हे महाराष्ट्र पाहणार आहे. हा माझ्या भगिनींचा झालेला अपमान हा आम्ही सहन करणार नाही. ही ठामपणाने भूमिका तुम्हाला आणि आम्हाला मांडावी लागणार आहे. आणि म्हणून या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या गद्दारांना धडा शिकवायचा आहे. हे यूपी आणि बिहार नाही, हे महाराष्ट्र आहे. हे जर दाखवायचं असेल तर येणाऱ्या 20 तारखेला पडणारं प्रत्येक मत हे महाविकास आघाडीलाच पडलं पाहिजे. या मतदारसंघामध्ये आपली निशाणी मशाल आहे आणि मशाल ही घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. अनेक मतदारसंघामध्ये जिथं आपण लोकसभा लढलो तिथं चिन्ह पोहोचलंय. या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडनं सन्मान्य शोभाताई निवडणूक लढल्या आहेत, त्यामुळे त्यांची पंजा निशाणी होती आणि म्हणून आपली निशाणी सगळ्यात पर्यंत पोहोचलेली नाही. ही पहिल्यांदा आपण मशाल निशाणीवर लढतो आहोत. सोशल मीडिया आहे, तरुण पोरं जागरूक आहेत, पण आपले आदिवासी बांधव आहेत, अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, अनेक अशिक्षित लोक आहेत ज्यांच्यापर्यंत ही निशाणी पोहोचणं गरजेचं आहे. आजही काही लोकांना वाटतं की उद्धव साहेबांची निशाणी म्हणजे धनुष्यबाण आहे. ते मनातनं खोडावं लागेल. तर प्रत्येकापर्यंत ही निशाणी पोहोचवावी लागेल आणि ही निशाणी पोहोचवण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. परवाच्या दिवशी आमची पक्षाची बैठक झाली आणि पक्षाच्या बैठकीत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं प्रत्येक पदाधिकाऱ्याला तुम्ही पर्सनली फोन केला पाहिजे आणि त्याशिवाय लोक कामाला लागणार नाहीत. म्हटलं का करायचं? पवन ठाकरेंनी निवडणूक लढवली तेव्हा माझ्या प्रचाराला तरी फोन केला होता का? संदीप पाटीलने निवडणूक लढवली माझ्या प्रचाराला मला फोन केला होता का? समानंदारांनी निवडणूक लढवली माझ्या प्रचाराला मला फोन केला होता का? ज्या ज्या वेळेला तुमची वेळ होती त्या वेळेला तुमच्या फोन शिवाय रात्रंदिवस माझा उमेदवार म्हणून मी कष्ट घेतले. मी तुम्हाला सगळ्या साम दाम दंड भेद पूर्णपणे लढलो आणि ताकदीनिशी तुमच्या मागे मी उभा राहिलेलो आहे. आज माझी वेळ आहे, मी सुद्धा तुम्हाला फोन करणार नाही. तुम्हाला ताकदीनिशी माझ्यासाठी लढावं लागेल हे मला जाहीरपणाने सांगायचं. आणि म्हणून जो जो माझा कार्यकर्ता प्रामाणिकपणे माझ्या बरोबर आहे, मी निश्चित सांगतो की मी काम करताना भेदभाव करत नाही. आज आमच्या गावामध्ये पगार चालू होतात, त्याच्या याद्या मालेगावात येतात. मालेगावात आल्यानंतर हा कार्यकर्ता शिवसेनेचा आहे, हा कार्यकर्ता उबाटाचा आहे, हा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा आहे असं वर्गीकरण केलं जातं. आणि आपल्या कार्यकर्त्यांचे पगार चालू होत नाहीत, फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांचे पगार चालू होतात. मला त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचं आहे की मी शाश्वत विकास देणारा माणूस आहे. माझी सत्ता आल्यानंतर माझ्या यादीतनं तुमचं नाव कधीही वगळलं जाणार नाही. प्रत्येक शिंदे गटाच्या माणसाला सुद्धा मतदाराला सुद्धा सन्मानाची वागणूक आम्ही देऊ, त्यांची सुद्धा कामं करू. आमदार झाल्यानंतर पक्ष नसतो, आमदार झाल्यावर मतदार नसतो, आमदार झाल्यावर सबंध जनता ही आपली मायबाप असते आणि मायबापाची सेवा करतो तशी या मतदाराची करायची असते. आणि म्हणून प्रामाणिकपणाने शब्द देतो, 4 वेळा त्यांना संधी दिली, 4ही वेळा त्यांनी चौपट तुमचं वाटळ करून ठेवलंय. एकदा आम्हाला संधी देऊन बघा, तुमच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.
आणि 5 वर्ष जर चांगलं काम केलं नाही तर पुढच्या निवडणुकीला तुमच्या दारात सुद्धा उभं करू नका, हे प्रामाणिकपणाने सांगतो. तुम्ही दिलेला विश्वास हा मी निश्चितपणाने सांभाळण्यासाठी या तालुक्याचा विकास करून दाखवेल, या गुंडगिरीपासून तालुका मुक्त करून दाखवेल, भ्रष्टाचार मुक्त करून दाखवेल, हे प्रामाणिकपणे सांगून आपली सगळ्याची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.